फोटोशॉपमध्ये 3D टेक्स्ट कसे बनवायचे ते आपण पाहूया. तर फोटोशॉपमध्ये 3D टेक्स्ट बनवणे एकदम सिंपल आहे. तुम्ही या स्क्रीनवरती बघताय की एक 3D टेक्स्ट मी इथे बनवून ठेवला आहे. ह्या पद्धतीचे सेम टेक्स्ट आपण यामध्ये बनवूया. तर याचे हे पूर्ण ट्युटोरियल असेल, एकदम छोटे आणि सोप्या भाषेतले ट्युटोरियल असेल मित्रांनो. त्यामुळे तुम्ही हे ट्युटोरियल पूर्ण पहा, स्किप करू नका. स्किप केल्यावर होऊ शकते की तुमच्याकडे एखादी इम्पॉर्टंट सी माहिती ती स्किप होऊ शकते, त्यामुळे प्लीज स्किप करू नका. तर चला आपण लवकरात लवकर हे टेक्स्ट कसे बनवायचे ते पाहूया. सो तुम्हाला इथे काय करायचं आहे, इथे आपण आल्यानंतर आपल्याला एक न्यू फाईल घ्यायची आहे. जे पण आपल्याला डायमेन्शन हवं असेल, आता मी इथे 19 20 10 80 पिक्सल्स हे याचं जे रिझोल्यूशन आहे हे 300 ppi आहे. ओके, याला मी क्रिएट केल्यावर मला एक अशी एक विंडो मिळाली. यामध्ये डिफॉल्ट एक लेयर येते ज्याला लॉक असते. याच्यावरती आपण काय करू शकतो, याच्यावर आपण बॅकग्राऊंड साठी घ्यायचं आहे पहिले एक ग्रेडियंट घेतल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला काही असे ऑप्शन्स मिळतात. तुमचा पण ग्रेडियंट तुम्ही बनवू शकता, पण मी इथे डिफॉल्ट एक ग्रेडियंट असा घेतो जो मला आवडतो. अशा पद्धतीचा थोडासा ब्राईट ग्रेडियंट मला इथे हवा आहे. सो हा मी एक ग्रेडियंट इथे घेतलेला आहे. या ग्रेडियंट वरती आता मी काय करतोय, एक टेक्स्ट टाइप करणार आहे. याला नाव देणार आहे 3D टेक्स्ट. 3D टेक्स्ट मी इथे नाव दिलं आहे आणि याला नंतर या टूलवर क्लिक करून नंतर आता ही विंडो आपल्याला आलेली आहे टेक्स्ट. या टेक्स्टलाच आपण कंट्रोल टी करून वेडवाकडा करायचं नाहीये मित्रांनो, असं. ओके, सो आपण काय करायचं, याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करायचं आहे. याला मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केलंय, म्हणजे आता हा 3D टेक्स्ट आपल्यासाठी आहे तसाच राहणार आहे. इथे तुम्ही टेक्स्ट नंतर फ्युचर मध्ये एडिट करू शकता. सो आपण एक 3D टेक्स्ट याला केलेला आहे. आता 3D टेक्स्ट केल्यानंतर याला करायचं आहे कंट्रोल टी, कंट्रोल अल्ट आणि शिफ्ट प्रेस करून याला असं आपल्याला 3D मध्ये पर्स्पेक्टिव्ह असा बनवायचा आहे याचा. ओके, हा कंट्रोल टी टूल आहे मित्रांनो, ट्रान्सफॉर्म टूल. एकदम सिंपल आहे, पण याचा जो रंग आहे मित्रांनो तुम्ही बघताय थोडासा ग्रेइश कलर आहे, कारण की ते ग्रे सिलेक्ट होता. आता आपण काय करायचं, याच्या आतमध्ये जाऊन कलर चेंज नाही करायचा आहे. इथे डबल क्लिक करायचं आहे या लेअर वरती, टेक्स्टच्या लेअरवर डबल क्लिक केलं त्याच्यानंतर आपल्याला ही लेअर स्टाईलची विंडो ओपन होते. या लेअर स्टाईलच्या विंडो मध्ये गेल्यानंतर इथे कलर ओव्हरले आहे, ग्रेडियंट ओव्हरले आहे. आपण इथे ग्रेडियंट ओव्हरले घेऊया मित्रांनो. हा ग्रेडियंट ओव्हरले इथे बघा, जो तुम्हाला पाहिजे तो तुम्ही घेऊ शकता. हा मागच्या वेळेस मी केला होता म्हणून माझ्यासाठी हा डिफॉल्ट सिलेक्ट आहे मित्रांनो. सो मी याला ओके करू शकतो, पण त्याआधी मला काय करायचं आहे, याला एक शॅडो पण द्यायची आहे मित्रांनो. सो याला मी शॅडो द्यायला काय करणार आहे, इथे 5 3 याला 61 आणि याला 5 अशी व्हॅल्यू देणार आहे. सो तुम्ही बघता याला एक 3D शॅडो आलेली आहे. एंटर केल्यानंतर ही विंडो जाईल, काही घाबरायचं नाही. परत डबल क्लिक करायचं या लेअरवर, परत ही विंडो ओपन होते. आपल्याला जसं जसं हे पाहिजे आहे, या शॅडोचं जी व्हॅल्यू पाहिजे आहे ती व्हॅल्यू आपण घ्यायची आहे. तर इथून शॅडोचं डिस्टन्स तुम्ही कमी जास्त करू शकता मित्रांनो, हे बघा. सो आपण याच्या जवळपास हे डिस्टन्स नेऊन ठेवूया. ओके, आता हे डिस्टन्स याच्या जवळ नेल्यानंतर काय करायचं, आता याला ओके करायचं आहे. ओके केलं, मग ह्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण कंट्रोल जेनी एक एक लेअर डुप्लिकेट करू शकतो, पण त्याच्यासाठी काय शॉर्टकट आहे, कंट्रोल शिफ्ट अल्ट आणि अप ॲरो किंवा डाऊन ॲरो, पण आपण अप ॲरो घेणार आहे मित्रांनो. कंट्रोल शिफ्ट अप ॲरो, हा अप ॲरो क्लिक करत राहायचं आणि हे तिन्ही बटन दाबून ठेवायचे, कंट्रोल अल्ट शिफ्ट. आता बघा मी हे क्लिक करतोय, तर क्लिक केल्यानंतर कसं हे 3D टेक्स्ट बनत जात आहे. सो आपल्यासाठी 3D टेक्स्ट तयार झालेले आहे आणि ह्या सर्व लेयर्स आपल्यासाठी अवेलेबल आहेत मित्रांनो. सो आपण काय करणार आहे, ही एक लेयर याला कंट्रोल जे करणार आहे, पहिली सर्वात वरची कंट्रोल जे करूया.
आणि याचा जे ड्रॉप शॅडो आहे ही ड्रॉप शॅडो ऑफ करू आणि बाकी लेअरला काय करायचं आहे, बाकी लेअरला सिलेक्ट करायचं आहे आणि यांना सिलेक्ट केल्यानंतर कंट्रोल G करायचं आहे. हे सगळे एका ग्रुप मध्ये येतील आणि याच्या वरती आपल्याला काय करायचं आहे, एक लेअर यामध्ये अशी अल्ट प्रेस करून ऍड करायची आहे मित्रांनो. ओके, सो ऍड केल्यानंतर काय झालंय की आपला जो ग्रे कलर आहे हा ग्रे कलर आपल्याला हलका या इथे फील करायचा आहे, जेणेकरून की आपण जी शॅडो बघत असतो, हायलाइट बघत असतो 3D ऑब्जेक्ट वरती येताना आपल्याला दिसतो, पण तो फोटोशॉप मध्ये कसा करायचा हे माहिती नसते मित्रांनो. सो ते ह्या पद्धतीने करतात आणि एकदम सोप्या पद्धतीचं हे ट्युटोरियल आहे. आणि हे ट्युटोरियल मित्रांनो तुमच्यापर्यंत मी घेऊन आलेलो आहे, राहुल उन्होने, तुमचा मित्र, गेमिंग आर्ट या यूट्यूब चॅनल वरती. आणि या चॅनलवर तुम्हाला गेमिंग रिलेटेड, स्पाईन ॲनिमेशन रिलेटेड आणि फोटोशॉपचे असे भरपूर सारे ट्युटोरियल्स मी अवेलेबल करणार आहे. सो त्यामुळे मित्रांनो आजच या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जे पण गेमिंग मध्ये येऊ इच्छितात, ज्यांना गेमिंग विषयी जाणून घ्यायचं आहे. सो ते मित्र माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात आणि मला सपोर्ट पण करू शकतात. फक्त या ठिकाणी थोडंसं लक्ष द्यायचं आहे. आपण मोठा ब्रश चालवला पण ह्यामध्ये जायला नको. ओके, सो इथे थोडासा ब्रश मारायचाच असतो मित्रांनो, हे डिफॉल्ट होत नाही. ओके, सो आपण इथे हा असा ब्रश दिलेला आहे जेणेकरून हे रिअल 3D वाटायला लागतं बघा. आणि आता या ओव्हरऑल याला ग्रुपला डबल क्लिक करायचं आहे आणि डबल क्लिक केल्यानंतर ड्रॉप शॅडो जी आपली डिफॉल्ट मागची व्हॅल्यू होती ती घेतली त्यांनी. आपल्याला ती नकोय, चेंज करायची आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, साईज वाढवायची आहे आणि स्प्रेड थोडं कमी करायचं आहे आणि डिस्टन्स खाली घ्यायचं आहे मित्रांनो. बघा, स्प्रेड कमी, साईज जास्त, डिस्टन्स वाढवायचा आहे आणि इथून तुम्ही शॅडोची ओपेसिटी कमी जास्त करू शकता जशी तुम्हाला हवी आहे तशी. इतक्या सोप्या पद्धतीमध्ये मित्रांनो फोटोशॉप मध्ये 3D टेक्स्ट बनते. हे ट्युटोरियल तुम्हाला कसे वाटले मला अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू मित्रांनो.